हे बघा, वेबसाईट म्हणजे काय? वेबसाईट म्हणजे काय? वेब पेजेस, खूप सारे वेब पेजेस मिळून काय होतं? वेबसाईट बनतं. ओके. आता वेब पेजेसवर काय असतं? वेब पेजेसवर असतात कंटेंट. कोणत्या कोणत्या टाईपचे कंटेंट्स असतात वेब पेजेसवर? जसं की समजा व्हिडिओ कंटेंट असतं. ओके. त्यानंतर असतं टेक्स्ट डाटा असतं, त्यामध्ये कंप्लीट इन्फॉर्मेटिव्ह डाटा असतं. त्यानंतर लोगोज असतात, खूप सारे फोटोज असतात, इमेजेस असतात. आणि काय म्हणतात त्यासोबत इन्फोग्राफिक्स असतात. तुम्हाला हे बघा, ह्याला इन्फोग्राफिक्स म्हणतात. तर या सगळ्या बंच म्हणजे या सगळ्या कंटेंटचं मिळून काय होतं? एक वेबसाईट बनतं. ओके. आता या वेबसाईटवर एक्झॅक्टली असतं काय? असं काय म्हणजे तुम्ही जो पण बिझनेस करताय, तुमचा जो पण ब्रँड आहे, त्या ब्रँडला ॲज अ पब्लिकली रिप्रेझेंट करण्यासाठी काय करता तुम्ही? वेबसाईट डेव्हलप करता. ओके. तर आता आपल्याला काय करायचंय? तुम्ही काय करायचे आता सध्या, की एक तुम्हाला आता वेबसाईट डिझाइन करायचं आहे, राईट? तुम्हाला वेबसाईट डिझाइन करायचं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही कोणत्या टॉपिकवर वेबसाईट बनवणार आहात किंवा तुम्ही कोणतं बिझनेस घेणार आहे, कोणतं ब्रँड घेणार आहे, तर हे तुम्ही आधी चूज करून घ्या. ओके. जसं की समजा पायल मॅडमला ई कॉमर्स वेबसाईट बनवायचं, तर त्यांनी एखादं ई कॉमर्स रिलेटेड काय म्हणतात, कोणतं प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचं आहे. समजा ई कॉमर्समध्ये तुम्ही टी शर्ट सेल करणार असाल, क्लॉथ ब्रँड असेल. प्रसन्न, तुला एखादं स्टॅटिक वेबसाईट बनवायचं असेल, जसं की फोटोग्राफी रिलेटेड असेल, ट्रॅव्हल एजन्सी रिलेटेड असेल, तर असं काय करा तुम्ही, तुम्हाला ज्यावर प्रॅक्टिस करायचंय, ह्यासाठी काय करा तुम्ही, एखादं टॉपिक किंवा एखादं ब्रँड हे करून घ्या, फायनल करून घ्या. ओके. आणि त्याचं नाव काय ठेवायचंय काय वगैरे हे तुम्ही थोडंफार आयडिया हे करून घ्या, म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्हाला वेबसाईट बनवताना त्याच नेमचं डोमेन घेता येईल आणि त्याच्या अंडरच तुम्हाला सगळे काम करता येईल इझिली. ओके. मी आता तुम्हाला एक एक्सेल शीट शेअर करतो, ते तुम्ही एकदा बघून घ्या. ओके. हे बघा. ह्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे. ओके. पहिलं आहे टॉपिक ऑफ वेबसाईट. आता टॉपिक ऑफ वेबसाईटमध्ये काय करायचं आहे? एक मिनिट हा, एक ओके. हं, हे बघा. तर आता इथे काय करायचंय तुम्हाला, ह्या पद्धतीने एक्सेल शीट बनवायचं आहे. मी हे तुम्हाला शेअर करतो. आता ह्याच्यामध्ये बघा, पहिलं काय करायचं, टॉपिक ऑफ वेबसाईट फायनल करायचं, म्हणजे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर वेबसाईट बनवायचं आहे. ओके. हे आधी तुम्ही फायनल करून घ्या तुमच्या पर्सनल बेसिसवर. ओके. त्यानंतर त्याचं एक डोमेन नाव हे करा, फाइंड आउट करून घ्या, जे आपण अवेलेबल आहे का नाही, किंवा तुम्हाला सब डोमेनमध्ये ते डोमेन नेम मिळून जाईल इन्फोटेक कडून. ओके. त्यानंतर समजतंय का तुम्हाला, म्हणजे काय सांगतोय मी, एक्सप्लेन करतोय? सगळ्यांना समजतंय का? हो सर. ओके. आता तुम्ही ज्यावेळेस बिझनेस टॉपिक किंवा वेबसाईट टॉपिक ज्यावेळेस हे करत असाल, म्हणजे फायनलाइज करत असाल, त्यावेळेस असे वेबसाईट्स घ्या ज्याच्यावरून काय होईल, तुम्हाला खूप सारं वर्क करता येईल त्यावर. ओके. जसं की एखादं ई कॉमर्स असेल, सगळ्यांनी ई कॉमर्सच घ्या. काय काय जणांनी, मी स्टॅटिक पण शिकवतो, डायनामिक पण शिकवतो आणि ई कॉमर्स पण शिकवतोय. पण सगळ्यांनी ई कॉमर्सच घ्या, कारण ई कॉमर्समध्ये शिकताना आपल्याला ऑलमोस्ट स्टॅटिक, डायनामिक ह्या सगळ्याच वेबसाईट टाईपमधून जायचं असतं. त्यामुळे सगळ्यांनी ई कॉमर्स घ्या. कोणी काय म्हणतात, एखादं इलेक्ट्रॉनिक मोबाईल रिलेटेड घ्या ई कॉमर्स, एखाद्याने क्लॉथ्स ब्रँडिंग रिलेटेड घ्या,
एखाद्याने अजून सर्च करा कोणते कोणते ई कॉमर्स वेबसाईट्स असतात वगैरे. त्यानुसार एखाद्याने टॉपिक चूज तर करून घ्या. ग्लासेस चालेल का? काय? ग्लासेस, सनग्लासेस. हा हा हा, येस येस, चालेल चालेल चालेल. त्याबद्दल तुम्ही त्याचं आता तुम्ही सनग्लासेस बद्दल जर हे करणार असेल, वेबसाईट बनवणार वगैरे असेल, तर त्या ॲक्च्युली त्या ब्रँडसाठी एखादं नाव सजेस्ट करा, जेणेकरून आपल्याला त्या नावाचं डोमेन वगैरे बाय करता येईल. ओके. आता काय करा, सेकंड आहे वेब पेजेस. ओके. आता वेब पेजेस काय असतात बघा. वेब पेजेस म्हणजे काय, हे बघा. हा झाला तुमचा वेबसाईटचा फ्रंट पेज. ओके, होम पेज. ओके. वेब पेज म्हणजे काय, होम पेज, अबाउट अस, आवर कोर्सेस आलं, ब्लॉग आलं, कॉन्टॅक्ट अस आलं, सर्व्हिसेस आले. हे सगळे काय झाले, वरचे वेब पेजेस झाले. ओके. आता तुम्हाला काय करायचंय, तुमच्या वेबसाईटसाठी कोणते कोणते वेब पेजेस तुम्हाला हवेत. जसं की होम पेज एक मस्ट अस कंपल्सरी असतं. ओके. त्यानंतर कॉन्टॅक्ट अस पेज कंपल्सरी असतं, अबाउट अस पेज कंपल्सरी असतं. ओके, हे 3 पेजेस कंपल्सरी असतात. ह्याच्या व्यतिरिक्त आता तुमचं सनग्लासेस आहे, ई कॉमर्सचं आहे वगैरे, तर काय पाहिजे, एखादं प्रोडक्ट पेज पाहिजे. जसं की आपण एखादं हे सर्च करू, थांबा, ई कॉमर्सचं सनग्लासेसचे आहेत का? हे बघा. समजा हे आहे ई कॉमर्स वेबसाईट आहे सनग्लासेसचं. ओके. इथे बघा वर वेब पेजेस आहेत बघा सगळे. न्यू अरायवल. तर मी बनवली ब्रँड. आहे सर एक अशी. ओके. हे बघा, म्हणजे ह्यानुसार काय करा, हे सगळे वेब पेजेस झाले तुमचे. ब्रँड्स हे जितके पण दिसत आहेत ना, हे सगळे कॅटेगरी वाईज त्यांनी काय केलेत, वेब पेजेस बनवलेले आहेत. आता तुम्ही काय करायचं, की तुमच्या ह्याच्यासाठी, वेबसाईटसाठी, इथे बघा, वेब पेजेस दिलंय, नेम ऑफ पेजेस. ओके. पहिला आहे होम पेज. ओके. त्यानंतर तुम्हाला कोणतं पेज, आता होम पेज तुम्ही ज्यावेळेस ऍड कराल त्यावेळेस काय करायचं, कोर ऑफ पेजेस तिथे लिहायचं. कोर ऑफ पेजेस म्हणजे काय, समजा की इथं दिलंय बघा एक्झाम्पल, द इंट्रोडक्शन ऑफ डिजिटल मार्केटिंग क्लास. आता हे होम पेज आहे. ओके. इन्फोटेकचं. आता ह्या होम पेजवर मी काय हे करणार आहे, म्हणजे काय लोकांना दाखवणार आहे. फर्स्ट आहे की इंट्रोडक्शन ऑफ माय क्लास, म्हणजे माय इन्स्टिट्यूट. ओके. त्यामध्ये मी काय दाखवणार आहे, त्यामध्ये माझा एक व्हिडिओ असेल. ओके. त्यानंतर त्याच्या खाली काय येईल, मी माझी सर्व्हिसेस दाखवणार आहे. ओके. मग ह्याच्या खाली लिहायचं इंट्रोडक्शन ऑफ डिजिटल मार्केटिंग क्लास झालं, मग त्याच्या खाली लिहायचं की सर्व्हिसेस दॅट वी आर प्रोव्हायडेड. ओके. त्यानुसार ह्याच्यातमध्ये मी सर्व्हिसेस दाखवणार आहे. मग त्यानंतर अचिव्हमेंट्स दाखवणार आहे सगळे. त्यानंतर इथे ह्याच्या खाली लिहा कोर ऑफ पेजेसमध्ये की ऑल अचिव्हमेंट्स म्हणून. हळूहळू खाली जसं जसं तुम्ही डेव्हलप कराल, समजा तुम्हाला कोर्सचं पूर्ण हे दाखवायचं असेल, सिलेबस वगैरे, तर त्यानुसार तिथे लिहा की कोर्स सिलेबस वगैरे. त्यानंतर फीडबॅक रिव्ह्यूज असतील तर रिव्ह्यूज ॲड करा त्यामध्ये. एवढंच लिहायचं याच्यामध्ये की होम पेजमध्ये तुम्हाला काय दाखवायचंय. ओके. आणि त्याच्या खाली झालं की मग लगेच दुसरं पेज ॲड करा, अबाउट अस. मे बी तर एक मिनिट मी तुम्हाला शो करतो. हम्म. हे बघा,
अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचंय. आता मी इथे काय केलंय की एक्झाम्पल घेतलं की ट्रॅव्हल एजन्सीचं. ओके, पहिलं आधी नाव चूज करून घेतलं की 0 किलोमीटर ट्रॅव्हल एजन्सी. ओके, आता वेब पेजेस कोणते कोणते मी ऍड करणार आहे? होम पेज, त्यानंतर अबाउटस पेज, त्यानंतर डेस्टिनेशन पेज ऍड करणार आहे, जिथे मला काय करायचे, सगळे डेस्टिनेशन्स दाखवायचे. त्यानंतर येईल पॅकेज पेज. पॅकेज पेजमध्ये काय होईल, डेस्टिनेशन पेजवर काय असतील, सगळे माझे पॅकेजेस असतील. पुन्हा पॅकेजेसला ज्यावेळेस ओपन करेल एखादं कस्टमर, तर त्यावेळेस काय होईल, पॅकेज पेज ओपन होईल. पॅकेज पेजमध्ये मला काय दाखवायचं आहे, ओके, ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि लास्टला आहे ब्लॉग पेज. ओके, ज्यामध्ये सगळे मी म्हणजे माझे जे पण ब्लॉग पोस्ट असतील ते मी दाखवेल. ओके, अजून एक आहे की कॉन्टॅक्ट पेज एक तुम्ही ऍड करा त्याच्यामध्ये. जस्ट एवढं डिटेलमध्ये विचार करू नका. फक्त तुम्ही सध्या टॉपिक चूज करा आणि तुमच्या त्या वेबसाईटवर तुम्हाला कोणते कोणते पेज दाखवायचे, फक्त एवढे पेजेस लिहा. आणि त्यानंतर बघा, कोर ऑफ पेजेस काय असतं तुम्हाला सांगतो. हे बघा, होम पेज. होम पेजमध्ये काय दाखवायचं असतं? पहिलं आहे हिरो सेक्शन. आता मी तुम्हाला वेबसाईट स्ट्रक्चर पण एक्सप्लेन करतो ह्याच्यासोबत, नीट लक्ष द्या. आता पहिलं आहे हिरो सेक्शन. हिरो सेक्शन काय असतं बघा, ज्यावेळेस आपण एखादी वेबसाईट ओपन करतो, तर फर्स्ट जे सेक्शन आपल्याला दिसतं, आता हे बॅकग्राऊंडला व्हिडिओ रन होत आहे, इथे टेक्स्ट दिसत आहे तुम्हाला, हे ह्याला काय म्हणतात, हिरो सेक्शन. म्हणजे जी पण वेबसाईट तुम्ही फर्स्ट ओपन करता, त्यावेळेस एक्झॅक्टली लोकांना काय दाखवायचंय, हे हा जो सेक्शन असतो त्याला म्हणतो हिरो सेक्शन. इथे आहे बघा, अशा पद्धतीने. आणि हिरो सेक्शन ऑलमोस्ट सगळ्या वेबसाईटला असतं. आपण अजून एक वेबसाईट बघू, एजन्सीची असेल बघू. हे बघा, हे बघा, ह्याला म्हणतात हिरो सेक्शन. जे फर्स्ट दिसतं ना पूर्ण कम्प्लीट, त्याला म्हणतात हिरो सेक्शन. ओके, आता कोणी डिजिटल मार्केटिंग एजन्सी बद्दल समजा की वेबसाईट बनवत असेल, तर त्याला काय दाखवायचं आहे होम पेजवर? होम पेजवर फर्स्ट काय त्याला दाखवायचं, एखादा फॉर्म दाखवायचा असेल, मग त्यानुसार त्यांनी लिहायचं की ते फॉर्म येते बघा. आता हिरो सेक्शनमध्ये मी काय दिलंय बघा, बॅकग्राऊंडला इमेज किंवा व्हिडिओ टाकायचा आहे. आणि डेस्टिनेशन और हॅपी ट्रॅव्हलर्स, क्लिअर हेडलाईन विथ मेन कीवर्ड. ओके, म्हणजे जसं की इथं आहे बघा, बॅकग्राऊंडला एक व्हिडिओ दाखवलाय, त्यानंतर वर जे आहे ते इथे एक हेडिंग दिलेलं आहे आणि खाली त्याचं थोडंफार टेक्स्ट टाकलेलं आहे. आणि इथे खाली काय केलेत, सिटी दिलेत, कॉल टू ऍक्शन बटन दिलेत इथे बघा, हे दोन. हे झालं होम पेजवर. होम पेजवर परत खाली काय केलंय मी, अ, मला ट्रॅव्हलचे पॅकेजेस दाखवायचे. ओके, त्याच्या खाली काय करायचंय, सर्व्हिस वे ऑफर दाखवायचंय. त्याच्या खाली काय, अवर USPs काय आहेत ते. मग त्यानंतर टेस्टिमोनियल रिव्ह्यूज. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कोर ऑफ पेजेस म्हणजे काय, की होम पेज कोणत्या पद्धतीने मला डिझाईन करायचं आहे. ओके, समजते सगळ्यांना? तुम्ही ऍटलिस्ट आधी हे दोन कॉलम तरी बनवून घ्या, म्हणजे टॉपिक ऑफ वेबसाईट आणि वेब पेज. हे कोर ऑफ पेजेस मी तुम्हाला परत नंतर एकदा एक्सप्लेन करेल, त्यावेळेस तुम्ही बनवा. काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता समजतंय का तुम्हाला हे? हॅलो, विवेक. तर ठीक आहे, चला. हे बघा, हे आहे वेबसाईटचा फ्रंट फ्रंट पेज. ओके, आता मी सगळं एक्सप्लेन करतो तुम्हाला की वेबसाईटचं एकदम स्ट्रक्चर कसं असतं. ओके, हे बघा, हे वर जे आहे puinfotech.com. ओके, हे आहे तुमच्या वेबसाईटचं डोमेन. हां, आता तुम्ही कोणतं पण तुमच्या ह्याच्यासाठी बिझनेससाठी एखादं नाव सजेस्ट केलं असेल, तर त्या नावाचं जे पण असेल, जे पण तुम्ही डोमेन बाय कराल, ते डोमेन तुम्हाला कुठे इथं दिसतं. ओके, आता डोमेन म्हणजे काय असतं, डोमेन म्हणजे काय की
तुमची वेबसाईट तुम्ही काय करताय की वर्ल्ड वाईड वेब म्हणजे WWW ह्या साईटवर काय करताय, रजिस्टर करताय तुम्ही. म्हणजे तुमचं बिझनेस ह्या वेब स्ट्रक्चरवर अवेलेबल आहे हे तुम्ही काय करताय, ॲज अ रजिस्टर करून सांगताय. मग त्याला म्हणतो आपण डोमेन. ओके. आता ते डोमेनचं नाव तुम्हाला इथं दिसतं. आणि होस्टिंग म्हणजे काय, आता तुम्ही ते डोमेन जे रेजिस्टर केलेलं आहे वेबसाईटचं, आता त्या वेबसाईटसाठी तुम्हाला काय पाहिजे, एखादं स्टोरेज स्पेस पाहिजे, ज्याच्यावर काय होईल, तुम्ही तुमचे इमेजेस अपलोड करू शकता, तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता, तुमचं कंटेंट अपलोड करू शकता. तुमच्या वेबसाईटला मिळणारं स्टोरेज म्हणजे काय, तर होस्टिंग. ओके. डोमेन म्हणजे काय, डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईटचा ॲड्रेस, जे तुम्ही काय करता, WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब ह्या प्लॅटफॉर्मवर रेजिस्टर करता. आणि तुम्हाला काय मिळतं, तुमच्या वेबसाईटला एक ॲड्रेस मिळतं. तो ॲड्रेस म्हणजे काय, तुमच्या वेबसाईटचं डोमेन. आणि दुसरं, तुमच्या वेबसाईट बनवण्यासाठी, म्हणजे ज्यावर कंटेंट अपलोड करायचंय, तुम्हाला इमेजेस अपलोड करायचे, एखादं टेक्स्ट ॲड करायचंय, एखादं इन्फोग्राफिक्स ॲड करायचे, व्हिडिओ ॲड करायचे, तर ह्याच्यासाठी काय पाहिजे, तुम्हाला तुमच्या वेबसाईटसाठी एक स्टोरेज पाहिजे. त्या स्टोरेजला काय म्हणतो आपण, होस्टिंग. ओके. समजतंय डोमेन आणि होस्टिंग म्हणजे काय सगळ्यांना? ओके. हो सर. येस. काय अडचण वगैरे असेल, प्रॉब्लेम असेल किंवा काही क्वेरीज वगैरे असतील तर विचारा. ओके, डायरेक्ट. आता बघा, हे झालं वरचं डोमेन झालं. ओके. आता त्याच्या खालचं जी लाईन येते, ही येल्लो येल्लो जे बार दिसते का तुम्हाला, हे तर ह्याला म्हणतो आपण टॉप बार. ओके. काय म्हणतो, टॉप बार. तुमच्या वेबसाईटचा जो पण सगळ्यात वरचा सेक्शन असतो त्याला काय म्हणतो आपण, टॉप बार. आता टॉप बार मध्ये काय दाखवायचं असतं एक्झॅक्टली, इथे नाही डिझाईन केलं. ओके. टॉप बार मध्ये काय असतं, टॉप बार मध्ये तुमचे सोशल मीडिया आयकॉन्स असतात. आणि तुमचा वेबसाईट रिलेटेड जो पण कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात, तो काय प्रोव्हाइड करतो आपण, टॉप बार मध्ये प्रोव्हाइड करतो. इथे बघा, ह्या सेक्शनला म्हणतो आपण टॉप बार. ओके. त्याच्या खालचा जो सेक्शन येतो त्याला म्हणतो आपण हेडर. ओके. ह्याला टॉप हेडर म्हणायचं आणि खालच्याला हेडर म्हणायचं. आता हेडर सेक्शन मध्ये काय असतं बघा, सगळीकडे तुम्हाला हे बघा, हे झालं हेडर सेक्शन. हे दिसतंय वरचं, ह्याला म्हणतो आपण हेडर सेक्शन. हेडर सेक्शन मध्ये काय आपण मोस्टली प्रोव्हाइड करतो, तर तुमच्या वेबसाईटवर जेवढे पण वेब पेजेस आहेत, ते वेब पेजेस ॲज अ मेनू मध्ये काय करतो तुम्ही, मेनू ॲज अ मेनू म्हणून ऍड करतो तुमच्या हेडरला. ओके. इथे बघा, जसं होम पेज आहे, अबाउट अस आहे, आवर टीम आहे, इव्हेंट गॅलरी, हे सगळं काय झालं, हे सगळे काय झाले तुमचे वेब पेजेस झाले. आणि ह्या सगळ्या वेब पेजेसला मिळून काय म्हणतो आपण, मेनू. ओके. दिसतंय का सगळ्यांना, ह्याला काय म्हणतो आपण, ह्या कम्प्लीट वेब पेजेसला मिळून मेनू मेनू बार म्हणतो. आणि ह्या पूर्ण कम्प्लीट वरच्या सेक्शनला हेडर म्हणायचं. आता हेडर हे दोन सेक्शन मध्ये डिवाइड असतं. एका साईडला लोगो असतो तुमच्या कंपनीचा आणि दुसऱ्या साईडला मेनू बार असतं. सेम इथं पण आहे, इथं लोगो शो होत नाही सध्या. इकडे इकडे आहे मेनू बार तुमचा आणि साईडला इथे काय असतं, लोगो. ओके. हे बघा, अशा पद्धती. आता हे बघा, आता त्यानंतर झालं, आधी काय झालं, टॉप हेडर बघितलं आपण. ओके. टॉप हेडरमध्ये सोशल मीडिया आयकॉन्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात. त्याच्यानंतर हेडर सेक्शन असतं. हेडर सेक्शनमध्ये काय असतात, हेडर सेक्शनमध्ये मेनू बार असतं एक. मेनूमध्ये काय असतं, तुमचे सगळे वेब पेजेसचे नाव असतात. आणि आपल्या वेब पेजच्या लेफ्ट साईडला काय असतं, हेडर सेक्शनच्या लेफ्ट साईडला काय असतं, तुमच्या कंपनीचा लोगो असतो, जो की युजर्सना इझिली शो होण्यासाठी ठेवतात.
आता त्याच्या खालचा पार्ट बघ. हा झाला पार्ट हिरो सेक्शन. ओके. हिरो सेक्शन कशामध्ये येतं तर बॉडी पार्टमध्ये येतं. ओके. पहिलं झालं टॉप हेडर, त्याच्या खाली झालं हेडर, मग त्याच्या खाली झालं बॉडी पार्ट. बॉडी पार्ट इथेपर्यंत असतंय बघा. हे सगळं तुमच्या वेब पेजचं काय आहे, बॉडी पार्ट आहे. ओके. इथपर्यंत बॉडी पार्ट आहे. ओके. बॉडी स्ट्रक्चरच्या एक्झॅक्ट खाली काय असतं तर हे जे दिसतंय का तुम्हाला, हे कॉन्टॅक्ट इन्फो, सर्व्हिसेस, लिंक्स, इकडे या साईडला तुमच्या कंपनीचा लोगो आणि शॉर्ट इन्फॉर्मेशन, सोशल मीडिया आयकॉन्स, ह्याला काय म्हणतो आपण तर फुटर सेक्शन म्हणतो. काय म्हणतो? फुटर. आणि हे सगळ्यात खालचं जे पार्ट येतं हे कॉपीराईटचं, ह्याला काय म्हणतो आपण बॉटम फुटर. ओके. फुटरच्या पण एक्झॅक्ट खाली असतो तो म्हणतो बॉटम फुटर. हे अशा पद्धतीने काय होतं तुमची वेबसाईट डिझाईन होते. आ- मी तुम्हाला अजून एक इझी वेने एक्सप्लेन करतो. हे बघा, हे आपण वेबसाईट स्ट्रक्चर बनवूयात थोडं. हम्म. ह्याला काय म्हणायचं? टॉप हेडर. ओके. ओके. हे झालं तुमचं टॉप हेडर. ओके. आता त्याच्या खाली काय येतं? त्याच्या खालचा पार्ट झाला हेडर. ओके. हा पार्ट झाला कंप्लीट बॉडी पार्ट. हा झाला फुटर.
बॉटम फुटर. ओके. हे बघा. हे असं तुमच्या वेबसाईटचं पूर्ण स्ट्रक्चर ह्या पद्धतीने. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा, हेडरमध्ये काय करायचं आहे, हेडरमध्ये कोणते ऑप्शन्स असतात दोन. एक असतं मेनू. ओके. मेनू. ह्याच्यामध्ये मेनू असतो. ओके. आणि अजून असतं एक लोगो. हे तुमच्या हेडर सेक्शनमध्ये असतं. बॉडी ऑफ वेबसाईटमध्ये काय असतं, बॉडी ऑफ वेबसाईटमध्ये हे बघा, हे कम्प्लीट जे दिसत आहेत का तुम्हाला, फॉर्म्स दिसत आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळे इमेजेस असतील. हे सगळं तुम्ही जे पण कंटेंट ॲड करता, टेक्स्ट ॲड करता, हे सगळं कशामध्ये करता तुम्ही, तुमच्या बॉडी सेक्शनमध्ये करता. आणि पुन्हा काय करता लास्टला फुटर सेक्शनमध्ये सगळे इम्पॉर्टन्स लिंक्स असतात, त्यामध्ये कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असतं, लोगो असतात, आणि एक शॉर्ट इन्फॉर्मेशन तुमच्या वेबसाईट, तुमच्या ब्रँडबद्दल. ओके. हे बघा, ह्या पद्धतीने तुमचं वेबसाईटचं स्ट्रक्चर असतं. ओके. हे एक क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, ज्यावेळेस तुम्ही ॲज अ वेबसाईट डेव्हलपर म्हणून वगैरे जाता, किंवा एखादे एस एक्सपर्ट म्हणून जाता. तर त्यावेळेस तुम्हाला काय विचारतात की वेबसाईटचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा, किंवा वेबसाईटचा फ्लो चार्ट एक्सप्लेन करा. त्यावेळेस आपण काय करायचं, हे सगळ्या एक गोष्टी एक्सप्लेन करायचं की वेबसाईटचा फ्लो स्टार्ट होतो टॉप हेडर पासून. मग त्याच्या खालचा सेक्शन असतो हेडर. हेडरमध्ये मेनू आणि लोगो असतं आपल्या ब्रँडचा. त्याच्या खालीपासून काय होतं, बॉडी स्ट्रक्चर चालू होतं वेबसाईटचं. बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय असतात, सगळे कंटेंट्स असतात. इमेज कंटेंट असतो, व्हिडिओ कंटेंट असतो, टेक्स्ट कंटेंट असतो, इन्फोग्राफिक्स असतात, बटन्स असतात, त्यामध्ये सिटी असतात, एखादं फॉर्म इन्क्लूड असतं. हे सगळं जे पण येतं ते कशामध्ये येतं, बॉडी ऑफ वेबसाईटमध्ये येतं. आणि त्याच्या खाली काय असतं, फुटर सेक्शन. फुटर सेक्शनमध्ये काय असतात, मेन तुमच्या वेब पेजेसचे लिंक, तुमचे सर्व्हिसेस कोणते असतील, कॉन्टॅक्ट डिटेल्स असतं त्यामध्ये, आणि तुमच्या वेबसाईटचं एखादं लोगो आणि शॉर्ट इन्फॉर्मेशन फुटरमध्ये असतं. आणि बॉटर फुटरमध्ये काय असतं, कॉपीराइटेड असतं. कॉपीराइट म्हणजे काय, की कोणत्या कंपनीने तुमची वेबसाईट बनवलेली आहे, किंवा ह्या वेबसाईटचा पूर्ण डाटा कोणाकडे प्रोव्हाइड आहे, आणि त्यांचं कॉपीराइटेड मार्क तिथं खाली बॉटम फुटरमध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं. आता आपल्याला सगळे वेब पेजेस ह्याच पद्धतीने बनवायचे आहेत. आता मी समजा अबाउट अस जरी ओपन केलेलं आहे. ओके. अबाउट अस वर सुद्धा तुम्हाला तेच दिसणार आहे. हे बघा, वर हेडर आहे, मध्ये बॉडी पार्ट आहे, आणि खाली फुटर आहे. तुम्ही आवर टीम पेज ओपन करा. वेबसाईट म्हणजे काय, की मल्टिपल वेब पेजेस मिळून काय होतं, वेबसाईट बनतं. आणि एक वेब पेजचं डिझाईन कसं करायचं आहे, तर आपल्याला ह्या पद्धतीने करायचं. ह्या पद्धतीने काय पाहिजे आपल्याला, प्रत्येक वेब पेजचं डिझाईन पाहिजे. ओके. समजतंय हे सगळ्यांना? हो सर. ओके. आता तुम्ही पण तुमच्या वेबसाईटसाठी ह्याच पद्धतीने हे करा. बाकीचे म्हणजे तुम्ही काय आयडिया वगैरे काढून ठेवलंय का, की कशावर बनवायचं आहे वेबसाईट वगैरे? कुंवर सिंग, अमर, हो सर. कशावर बनवणार आहे वेबसाईट? पूर्ण फटेकोर सर. इन्फोटेकवर वेबसाईट बनवतो. हो सर. का स्वतःचा आयडिया घे. हॅलो. सर डोमेन नाही भेटला. काय काय? हॅलो. हा बोला. सर सब डोमेन नाही भेटला अजून. कोणतं डोमेन पाहिजे? सब डोमेन. अ, तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला वेबसाईट बनवायचं आहे ते आधी चूज करा. मग ते नाव नाव तुम्ही आधी तुमच्या ब्रँडला ठेवा, आणि त्यानुसार तुम्हाला मग सब डोमेन मिळतील. ठीक आहे सर, रील मध्ये बनवायचं.
आधी काय करा, तुम्ही तुम्हाला ज्या टॉपिकवर ज्या ब्रँडवर वेबसाईट बनवायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही एखादं नाव सजेस्ट करा. तुम्ही आधी कोर कोणतं ब्रँड बनवणार आहेत, म्हणजे जसं की ई कॉमर्स बनवणार आहात का एखादं स्टॅटिक वेबसाईट बनवणार आहात, एखादं इन्स्टिट्यूट रिलेटेड वेबसाईट बनवणार आहात. आधी हे चूज करा आणि त्यानुसार तुमच्या ब्रँड नेम हे करा, फायनल करा. मग तुम्हाला त्या ब्रँड नेमचं काय मिळेल, डोमेन मिळेल. ठीक आहे सर. ओके. थोडं आपण आता डिटेलमध्ये बघूयात. हे बघा. हे याचं होम पेज आहे. त्याला म्हणतो आपण, वरच्या सेक्शनला काय म्हणतो, हिरो सेक्शन. ओके. आता राईट क्लिक करून ज्यावेळेस तुम्ही इन्स्पेक्ट साठी ओपन कराल इन्स्पेक्ट पॅनल, त्यावेळेस इथे बघा. तुम्ही हे बघा. आता मी ह्या टेक्स्टवर मी काय करतोय, होवर करतोय. ओके. इथे तुम्हाला H1 दिसतंय का इथे वर? हे बघा इथे स्टार्टिंगला H1 डॉट दिसतंय का वर बॉक्समध्ये? हे बघा इथे वर H1 आहे. ओके. H1 म्हणजे काय? H1 म्हणजे हेडिंग 1. ओके. आता आपण ऑन पेज एसईओ करतोय. ओके. ऑन पेज एसईओ म्हणजे काय? ऑन पेज एसईओ म्हणजे काय? तुमच्या वेबसाईटवर, तुमच्या पर्टिक्युलर वेब पेजवर H1 म्हणजे हेडिंग हे एकदाच आलं पाहिजे. ओके. H1चे खूप टाईप्स आहेत. H1, H2, H3, H4, H6 वगैरे. मी उद्या तुम्हाला इन डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे. फक्त एवढंच हे बघा इथे बघून घ्या की फर्स्ट H1 एकदाच असतं तुमच्या वेब पेजला, आणि ते सुद्धा कुठं असतं? डायरेक्ट हिरो सेक्शनमध्ये जे पण टेक्स्ट देता तुम्ही त्याला काय म्हणतो आपण, H1. आणि हे H1 मध्ये काय पाहिजे, तुमच्या बिझनेस रिलेटेड जे पण कीवर्ड्स असतील त्यातलं जो पण प्राईम कीवर्ड आहे तो कीवर्ड काय करायचा, तुम्ही ॲज अ H1 मध्ये ऍड करायचे. आणि त्याच्या खाली जर जसं जसं तुम्ही याल, बाकीचे हेडिंगवर जर मी हे करतो, होवर केलं समजा, हे बघा इथे H3 येतं. दिसते सगळ्यांना इथं? एक स्ट्रक्चर आहे हे. आता समजा इथे ह्या टेक्स्टला जर मी हे केलं, ओव्हर ह्याला पण H3 दिलेलं आहे बघा त्यांनी. हे H2 आहे इथे. हे आहे पॅराग्राफ. हे बघा, P म्हणजे पॅराग्राफ येतं. ओके. ए म्हणजे त्या पर्टिक्युलर ह्याचं काय म्हणतात, सेक्शनच्या टायटलचं नेम आहे. H2 म्हणजे हेडिंग 2. ओके. हे बघा, H2 म्हणजे हेडिंग 2, H1 म्हणजे हेडिंग 1. H1 टू H6 असं पूर्ण हे असतं, काय म्हणतात, स्ट्रक्चर असतं, फ्लो असतं. H1 हे तुमच्या वेब पेजवर एकदाच आलं पाहिजे. H2 हे तुमच्या वेब पेजवर मेन हेडिंगसाठी आलं पाहिजे. H3 त्याच्या सब हेडिंगसाठी आलं पाहिजे. ओके. आणि त्याच्या खाली त्याच्या ह्याच्या रिलेटेड जे पण पॅराग्राफ सेक्शन असेल तर पॅराग्राफ आलं पाहिजे. या पद्धतीचं हिरार्की असतं ते. बाकी समजलं सगळ्यांना वेब पेजचं स्ट्रक्चर पूर्ण? हॅलो, सगळ्यांना समजलं? हो सर. ओके. उद्या काय करणार तुम्ही? उद्या कोणतं टास्क कंप्लीट करणार आता आधी सांगा मला. बोला, आता कोणतं टास्क सांगितलेलं मी तुम्हाला?
वेबसाईट कोणती बनवायची डिसाईड कर. हां, वेबसाईट कोणतं बनवायचं त्याच्यासाठी एक टॉपिक चूज करा. म्हणजे ज्या वेबसाईट बिझनेस आयडियावर तुम्हाला वेबसाईट बनवायचं आहे. आणि दुसरं, त्या वेबसाईटवर तुम्हाला कोणते कोणते पेजेस हवेत. तुमच्या वेबसाईटसाठी कोणते कोणते पेजेस तुम्हाला लागणार आहेत. हे तुम्ही काय करा, फायनल आउट एक एक एक्सेल शीट बनवा आणि त्यामध्ये लिहा. जसं की इथं मी तुम्हाला दाखवतो अजून एकदा. हे बघा ह्या पद्धतीने. हे बघा ह्या पद्धतीने पेजेस बनवा. ओके. त्यानंतर त्या पेजेसवर तुम्हाला काय ॲड करायचं आहे. ओव्हरव्ह्यू असेल, तुमचं सर्व्हिस पेज असेल तर सर्व्हिस पेजवर त्याचं पूर्ण म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं आहे त्यानुसार. ओके. आपण हळूहळू बाकी सगळ्या गोष्टी बघणार आहे. तुम्हाला कीवर्ड्सचे टाईप्स माहिती आहेत का सगळ्यांना? हो सर. कोणते कोणते आहेत? फ्रेज मॅच, एक्झॅक्ट मॅच, ब्रॉड मॅच, निगेटिव्ह मॅच. हां, हे कशासाठी यूज करतो आपण? कशासाठी यूज करतो हे कीवर्ड्स आपण? बोला बोला, कशासाठी यूज करतो आपण हे सगळे मॅच, कीवर्ड मॅच टाईप? सर 3 टाईपचे कीवर्ड मॅच. हा सर 3 पण टाईपचे कीवर्ड मॅच असतात. ब्रॉड मॅच, फेज मॅच, एक्झॅक्ट मॅच. हा पण कुठे यूज करतो आपण हे? सर ते गुगल ॲडला पण यूज करतो सर आपण. ऍड साठी यूज करतो ना आपण? हो येस. हा. तेच विचारतो मी. ऍड ज्यावेळेस हे करतो त्यावेळेसच आपण हे यूज करतो. ब्रॉड मॅच टाईप जे पण कीवर्ड्स असतील ते सगळे त्यावेळेला यूज करतो आपण. ओके. आता आपण ऍड रन करत नाहीये आपण. ओके. आता आपण एसईओ साठी यूज करतोय. तर एसईओ साठी जे आहे तर हे 4 टाईप आहेत कीवर्ड्सचे. ओके. हे बघा. दिसतंय? पहिला आहे इन्फॉर्मेशनल कीवर्ड. ओके. आता इन्फॉर्मेशनल कीवर्ड म्हणजे काय असतं की सर्चेस टू लर्न समथिंग और आन्सर अ क्वेश्चन. ओके. आता तुम्हाला एखादं इन्फॉर्मेशन हवी आहे एखाद्या किंवा तुम्हाला समजा व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग हे तुम्ही ह्याच्यावर सर्च केलात गुगलवर. समजा मी ह्याच्यावर सर्च करतोय व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. ओके. हे काय प्रोव्हाइड करतं तुम्हाला? एखादं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. ओके. तर अशा कीवर्ड्सना काय म्हणतो आपण? इन्फॉर्मेटिव्ह कीवर्ड्स म्हणतो. ओके. हे बघा, इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स म्हणजे काय? सर्चेस टू लर्न समथिंग और आन्सर अ क्वेश्चन. ओके. काहीतरी शिकायचंय तुम्हाला किंवा काहीतरी कोणत्या तरी क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर पाहिजे तर त्यावेळेस त्या कीवर्ड्सना काय म्हणतो आपण? इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स. जसं की समजा हाऊ टू मेक अ केक असं जर तुम्ही सर्च करता किंवा तुम्हाला काहीतरी ॲक्टिव्हिटी करायचं आहे, हाऊ टू मेक कॉफी, हाऊ टू कुक समथिंग न्यू, असं जे पण तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे किंवा काहीतरी आन्सर पाहिजे, तर अशा कीवर्ड्सना काय म्हणतो आपण? इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स. ओके. हे आपण इन डिटेलमध्ये पाहतोय. मी तुम्हाला एक हे देतोय, फक्त आयडिया देतोय. ओके. सेकंड आहे कमर्शियल कीवर्ड्स. ओके. आता कमर्शियल कीवर्ड्स म्हणजे काय? सर्चेस टू प्रिपेअर फॉर अ ट्रान्झॅक्शन सच ॲज कंपेअरिंग प्रोडक्ट्स और सर्व्हिस. ओके.
म्हणजे काय की ज्या कीवर्ड्समुळे एखादं काय होईल ट्रान्झॅक्शन कंप्लीट होईल किंवा तुम्हाला एखादं सेल्स तुमचं काय होईल सेल्स होईल काहीतरी प्रोडक्ट सेल होईल तुम्हाला एखादा लीड येईल तर अशा कीवर्ड्सना काय म्हणतो आपण कमर्शियल कीवर्ड्स म्हणतो. जसं की टॉप लॅपटॉप्स इन 2025 हे काय झालं कमर्शियल कीवर्ड झालं. काय करायचंय तुम्हाला तुम्हाला एखादं की हे बाय करायचंय लॅपटॉप बाय करायचंय ओके. तर तुम्ही काय करता की टॉप समजा मी सर्च करतोय टॉप 5 लॅपटॉप्स अंडर 50,000 ओके. तर ह्या कीवर्ड्स वरून काय करणार आहे तुम्ही तुम्ही काहीतरी बाय करणार आहे ओके. तर अशा कीवर्ड्सना काय म्हणतो आपण कमर्शियल कीवर्ड्स ओके. ज्या कीवर्ड्स वरून तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन परफॉर्म करणार आहात तुम्ही कुठेतरी पे करणार आहात तुम्हाला काही कोणती तरी सर्व्हिस पाहिजे तुम्हाला कोणतं तरी प्रोडक्ट्स तुम्ही परचेस करणार आहात तर त्या कीवर्ड्सना काय म्हणतो आपण कमर्शियल कीवर्ड्स ओके. इन्फॉर्मेशन कीवर्ड्समध्ये आपण काहीतरी शिकतो काही कोणत्या तरी क्वेश्चनचा आन्सर आपण सर्च करायला फाइंड आउट करतो. कमर्शियल कीवर्ड्समध्ये काय करतो आपल्याला काहीतरी परचेस करायचं असेल किंवा आपल्याला काहीतरी ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर त्या कीवर्ड्सना काय करतो आपण कमर्शियल कीवर्ड्स म्हणतो ओके. आता ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्समध्ये काय करतो बघा सर्च टू बाय समथिंग ऑर कम्प्लीट अ स्पेसिफिक ॲक्शन ओके. म्हणजे काय की डायरेक्ट तुम्ही सर्च करता इथं ह्याच्यावर की समजा बाय नाईकी शूज ओके. हे बघ तुम्हाला नाईकी शूज बाय करायचं असेल एखादं ॲक्शन कंप्लीट करायची असेल कंप्लीट ओके. सर्चेस टू बाय समथिंग म्हणजे तुम्हाला काहीतरी विकत घ्यायचंय आणि काय करायचंय तुम्हाला ती ॲक्शन पूर्ण करायची ओके. त्या वर्डला काय म्हणतो ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स म्हणतो आपण. जसं की बाय नाईकी शूज डाउनलोड फ्री ॲप वगैरे एखादं ॲक्शन कंप्लीट करायचं डाउनलोड करायचं असेल तुम्हाला एखादं व्हिडिओ डाउनलोड पाहिजे इमेज डाउनलोड करायचं असेल MP3 डाउनलोड करायचे असतील तुम्हाला सॉन्ग वगैरे तर हे काय झालं एखादं स्पेसिफिक ॲक्शन तुम्ही कंप्लीट करत आहात ओके. तर अशा कीवर्ड्सना काय म्हणतो आपण ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स म्हणतो ओके. आणि चौथा आहे नेव्हिगेशनल कीवर्ड. नेव्हिगेशनल कीवर्ड्समध्ये काय येतं वेन समवन लुकिंग फॉर अ स्पेसिफिक वेबसाईट ऑर पेज ओके. म्हणजे काय सर्च करतानाच मी सर्च करतोय ओके. आता समजा आता मी सर्च करताना डायरेक्ट सर्च करतोय हो इन्फोटेक डिजिटल मार्केटिंग एजन्सी ओके. म्हणजे काय झालं हे डायरेक्ट स्पेसिफिक वर्ड टाकलं मी त्या पर्टिक्युलर ब्रँडचं ओके. आता समजा एखादं लॅपटॉप तुम्हाला पाहिजे ओके लिनोवो लॅपटॉप हे बघा हे काय झालं एखाद्या ब्रँड नेमनी जर ज्यावेळेस तुम्ही सर्च करता तर त्या कीवर्ड्सना काय म्हणतो आपण नेव्हिगेशनल कीवर्ड्स म्हणतो म्हणजे एखादं स्पेसिफिक वेबसाईट तुम्हाला पाहिजे जसं की समजा तुम्ही यूट्यूब सर्च करता यूट्यूब सुद्धा काय आहे वेबसाईट आहे डायरेक्ट तुम्ही सर्च करता यूट्यूब ओके. मग डायरेक्ट यूट्यूबवर लँड होणार मग अशा पर्टिक्युलर ह्याला काय म्हणतात कीवर्डला नेव्हिगेशनल कीवर्ड्स म्हणतात ओके. हे बघ हे 4 टाईप्सचे कीवर्ड्स आहेत. हे आता आपण उद्या इन डिटेल बघणार आहे कीवर्ड्स आणि आपल्याला कीवर्ड सुद्धा फाइंड करायचं आहे आपल्या वेबसाईटसाठी. त्यामुळे थोडं हे करून घ्या लक्षात घ्या हे. ओके 4 टाईपचे कीवर्ड्स मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो ओके. पहिलं आहे आता ते ब्रॉड मॅच एक्झॅक्ट मॅच जे आहेत ते आता तुम्ही थोडं ते साईडला ठेवा ते फक्त आपण कुठे यूज करतो ज्यावेळेस आपल्याला एखादं PPC ॲड रन करायचं असेल त्यावेळेसच आपण त्या टाईपचे कीवर्ड्स यूज करतो. ते सुद्धा कीवर्ड्स तुम्ही इथे यूज करू शकता पण तुम्हाला SEO साठीचे वेगळे कीवर्ड्स तुम्हाला फाइंड आउट करावं लागतील ओके.
त्यातले 4 टाईप्स आहेत. पहिला आहे इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स. इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स म्हणजे काय? ज्या कीवर्ड्सवरून तुम्ही काहीतरी नवीन शिकताय, तुम्हाला कोणत्या तरी क्वेश्चनचा आन्सर पाहिजे. ओके. आता समजा अजून एक तुम्हाला इन्फॉर्मेशनल कीवर्ड्समध्ये एक्झाम्पल देतो. हे बघा. हाऊ टू मेक अ टी. समजा मी हे टाक, मला ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. हे बघा, ह्याची इन्फॉर्मेशन, कंप्लीट इन्फॉर्मेशन आलेली आहे. ओके. ज्या कीवर्डमध्ये हाऊ, व्हॉट असं तुम्ही ज्यावेळेस हे करता, ऍड करता, तर त्या सगळ्या कीवर्ड्सला काय म्हणतो आपण? इन्फॉर्मेशनल. ओके. तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीची इन्फॉर्मेशन हवी असते, त्यावेळेस त्याला इन्फॉर्मेशनल कीवर्ड म्हणतात. कमर्शियल कीवर्ड्स म्हणजे काय? तुम्ही काहीतरी बाय करण्यासाठी किंवा परचेस करण्यासाठी म्हणून एखादं प्रोडक्ट सर्च करता. जसं की लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, एखादं सर्व्हिस म्हणजे डिजिटल मार्केटिंग क्लासेस असेल, एखादं एजन्सी रिलेटेड असेल, कीवर्ड्स असेल. अशा कीवर्ड्सना काय म्हणतो आपण? कमर्शियल कीवर्ड्स. ओके. तिसरं टाईप आहे ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स, ज्यामध्ये काय करतो आपण? एखादी कंप्लीट ॲक्शन करतो. म्हणजे डाउनलोड पीपीटी असेल, डाउनलोड एखादं ब्राउचर करायचं असेल, डाउनलोड तुम्हाला MP3 करायचं असेल, व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल, किंवा समजा तुम्हाला एनरोल करायचं असेल. एनरोल म्हणजे काय? तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, बुक नाव करायचं असेल, बुकिंग करायची असेल एखाद्या मूवीची वगैरे तिकीटची, तर अशा वर्ड्सला काय म्हणतो? कीवर्ड्सला ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स. ओके. आता नेव्हिगेशनल कीवर्ड्स म्हणजे काय? की आपण स्पेसिफिक एखाद्या ब्रँडचं नाव घेऊन जर कीवर्ड सर्च करत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? नेव्हिगेशनल कीवर्ड्स. जसं की यूट्यूब लॉग इन असेल, विकिपीडिया ओपन करायचं असेल तुम्हाला, एखादं पुइनफोडेकचं वेबसाईट ओपन करायचं असेल, प्युमाचं वेबसाईट ओपन करायचं असेल. ओके. ह्या पद्धतीने हे 4 काय आहेत? SEOचे कीवर्ड्स टाईप आहेत. ओके. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? समजलं का सगळ्यांना? हो सर. ओके. आता उद्या तुम्ही ते एक्सेल शीट बनवा. मी एक्सेल शीट आता म्हणजे लेक्चर अपलोड केल्यावर त्यामध्ये तुम्हाला दिसतील कॉलम कोणते बनवायचे वगैरे. त्यानुसार तुम्ही फक्त उद्या एक एक्सेल शीट बनवा तुमच्या ह्याला, की पहिला आहे टॉपिक ऑफ वेबसाईट, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसचं नेम हे करा, फायनल करा, आणि ते कशा रिलेटेड आहे बिझनेस, म्हणजे त्याची कॅटेगरी काय आहे ते ॲड करा. कॅटेगरी म्हणजे काय? की ते ट्रॅव्हल एजन्सी आहे का, इन्स्टिट्यूट आहे का, ई-कॉमर्स वेबसाईट असेल, प्रोडक्ट वेबसाईट असेल, सर्व्हिस वेबसाईट आहे का, हे त्याची कॅटेगरी ॲड करा. आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला कोणते कोणते पेजेस हवेत ह्याची एक लिस्ट बनवा फक्त. ओके. उद्या मला हे टास्क सगळ्यांनी कंप्लीट करून दाखवा. आपण उद्या इन डिटेलमध्ये आता वेबसाईटकडे जातोय. ओके. सर ते एसीओचं PDF सेंड करा ना ग्रुपवर. हो करतोय. मी ते लेक्चरला घेतलेलं होतं, ते मी तुम्हाला आज पाठवून देतो. हा, ते PDF ग्रुपला टाका सर. हां. मी आता पूर्ण SEO म्हणजे ऑलमोस्ट संपत आले की मी PDF पाठवतो तुम्हाला. आज जोपर्यंत जेवढं शिकवतोय मी तेवढं त्याचे स्लाइड्स पाठवून देतो तुम्हाला ग्रुपवर. ओके सर. हां. चला उद्या भेटूयात आपण. चलो बाय.